पवन राजे यांना कॉंग्रॅच्युलेशन, कारण हिने एक थार नवीन घेतली आहे. कॉंग्रॅच्युलेशन पवन राजे दादा. सीन कसा आहे तुम्हाला सांगतो. हे व्हिडिओ मी गर्वनं पोस्ट करणार माझ्या आयडीवर. गेले 12 वर्ष झालं ह्या पवन राजे दादांना मी ओळखतोय. रियालिटी माझ्या डोळ्यासमोर स्वतःच्या जीवावर तिने गाडी घेतल्या. 10 वर्षपूर्वी पोरांनी, घरच्यांनी आणि मापाड्यांनी माप काढायची पवन दादाची, कारण हिच्याकडे पैसा नाही आहे आणि हे नाही आहे, काम करत नाही म्हणून. जरा तुम्हाला लाज वाटली पाहिजे. बघा रियालिटीमध्ये किती लाखाची गाडी आहे उभा केल्या दारात. 28 लाखची गाडी दारात उभा केल्या. सध्या आपल्या ते चहाच्या गाडीवर आल्यात आणि हे आमचे आवटे मामा, आणि हे सर्व्हिसिंग सेंटरचे ओनर आहेत. हे पूर्ण प्रॉपर्टी आवटे अंकलची. हे असं जे लाईफमध्ये संगत चांगली लागत्या तेव्हाच माणूस इम्प्रूव्हमेंट करू शकते. आणि जेवढी पब्लिक 10 वर्षपूर्वी शिव्या देत होती की बाबा कामाला लाग, हे लाग, बाबांनो तुमच्यासारख्या पोरांनी तिने गाडी येऊन धुवायची, तसली माणसं कामाला लावणार आज पवन राजे दादा. हा पण येणार आहे का? अजून पण येणार आहे लवकरच. तर संगत चांगली पाहिजे. माणूस आयुष्यात इम्प्रूव्हमेंट करत असते. वेळ चांगली यायला लागते. गडबड करून काय उपयोग नाही. गडबडचं काम झुंगरांचं काम असते, झुरलंचं काम असते. काय माझ्या भाषेत म्हटलं तर थँक्यू. आम्हाला आनंद वाटलं. काय थँक्यू. छान वाटलं.